स्वर्गीय अजितदादा पवार साहेब, विश्वजित कदम साहेब, जयंत पाटील साहेब, विशाल दादा साहेब पाटील साहेब, माजी आमदार विलासराव जगताप साहेब, शिवाजीराव नाईक साहेब, घोरपडे सरकार, मानसिंगराव नाईक साहेब, रोहित पाटील साहेब, इतर सर्व नेते आणि आमचं सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि माझ्या जयंत सर्व इतर नेते व सर्व माझे जिल्हा परिषद सदस्य आणि माझे मतदारसंघातील सर्व मतदार बंधू यांच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मला हे सभापती पद मिळाले असून मी सर्वांना पहिल्यांदा आभार मानते। आता पुढं आम्ही सगळं मिळून तिथं आरोग्य विकासाचे काम आणि शिक्षण सुविधा आणि ग्रामीण भागातील पाणी पुरवठा असं कृषी, बांधकाम, महिला बालकल्याण इतर सर्व विकासाचे काम आम्ही करून देणार आहे। आज सांगली जिल्हा परिषदचे सभापती निवडीमध्ये कैलासवासी अजितदादांच्या आशीर्वादानं आदरणीय जयंत पाटील साहेब, विश्वजित कदम साहेब, खासदार विशाल पाटील, आदरणीय आमचे नेते विलासराव जगताप साहेब, शिवाजीराव नाईक साहेब, मानसिंगराव नाईक साहेब आणि रोहित पाटील आणि विक्रमदादा, घोरपडे सरकार यांचे सर्वांचे आशीर्वादानं आज परत एकदा जतला आज सभापतीचं संधी आमचे सौभाग्यवतींना दिलेले आहे। त्या ठिकाणी ओर्तीकर साहेब आहेत, रमेश पाटील साहेब आहेत, संग्रामभाई आहेत, प्रमोददादा आहेत आणि आपले माधवप्पा अंकलगी आहेत। सर्व इथं प्रमुख नेते विक्रमदादा सर्व आपण या ठिकाणी जत तालुक्यातील आरोग्य सुविधा, शैक्षणिक व्यवस्था, ग्रामपंचायतीचे सक्षमीकरण आणि 3-4 वर्षापासून इथं प्रशासक राज असताना लोकप्रतिनिधींना किंवा लोकांच्या समस्या कोण गांभीर्याने घेत नव्हतं। आज जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी प्रत्येक गावातील ग्रामपंचायती, पाणी पुरवठा, जिल्हा परिषद शाळा, दर्जावाढ आणि आरोग्य सुविधामध्ये अनेक ठिकाणी रिक्त पद आहेत। ते सर्व गोष्टीला या ठिकाणी या पदावर काम करत असताना पदाला न्याय मिळेल आणि जत तालुक्याला न्याय मिळेल अशी एक काम करायची आमचे मानस आहे। सर्वांच्या सहकार्यानं आज रमेश पाटील साहेब सभापती होते, ओर्तीकर साहेब अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे, माधवप्पा अंकलगी आज मार्केट कमिटीमध्ये काम केलेले आहे, संग्रामभाई आहेत, प्रमोददादा आहेत आणि आपले सर्व या ठिकाणी सिनियर मंडळींचे सर्वांचं मार्गदर्शन घेऊन आज चांगलं काम करू। जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सभापती निवडीमध्ये चमत्कार घडेल असं सांगितलं होतं, पण चमत्कार घडलेला नाही, याविषयी काय सांगता येईल? त्यामध्ये आमचे नेते मंडळी आणि आमचे निष्ठावान सर्व जिल्हा परिषद सदस्य एक निष्ठाने 37 आम्हाला आज मतदान झालेले आहे। चमत्कार वगैरे काय घडत नसते। तुम्ही मागेही बघितलं, विधानसभेत आम्ही एकदा पॉलिसी ठरवलो त्यावेळी सुद्धा आम्ही असंच केलं आणि आम्हाला सुद्धा वरच्या भारतीय जनता पक्षाकडून दबाव आला तरी आमचे नेते जगताप साहेब, जयंत पाटील साहेब आणि सर्व आपल्या सिनियर मंडळींनी निर्णय घेतला की महाविकास आघाडीला सोबत घ्यायचं म्हणून आणि अजित पवार गटाला देखील 2 सभापतीपद त्यांनी दिलेले आहे। आम्ही 5च सदस्य असताना 6 होतो, एक सदस्य महायुतीबरोबर गेला, 5 सदस्य असताना देखील आम्हाला 2 सभापती संधी मिळालेल्या आहे। पूर्ण 5 वर्ष आणखीन 2 सभापतींना सुद्धा संधी मिळणार आहे। भरघोस आम्हाला महाविकास आघाडीने इथं काम करायला संधी दिलेली आहे, पण चांगल्या लोकांना आपण जत तालुक्यात ध्येय म्हणून काम करू, बाकी इतर गोष्टीकडे लक्ष न देता काम करायचं। जत पंचायत समिती तुमच्या आता विरोधात आहे, भाजपच्या ताब्यात आहे, त्यामुळे तुमचं आता जे विकास कामं जे तुम्ही तालुक्यामध्ये करणार आहे ते कसं कॉम्बिनेशन साधणार? जत तालुक्यातील लोकच इथं पंचायत समितीला निवडून आलेले आहे। इथं काय आटपाडीचे इकडचे लोक आलेले नाही, तेही लोक आपले आहेत, त्यांना पूर्णपणे विश्वासात घेऊन आम्ही काम करणार। त्या जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई सुरू आहे, अनेक गावामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी लोक कामं करत आहेत, त्यामुळे आता सभापती निवड झालेले आहे, त्यामुळे तातडीने जत तालुक्यातील पाणी टंचाईसाठी बैठक घेऊन या लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किंवा कशा पद्धतीनं प्रशासन काम करेल याची तुम्ही लक्ष द्या। आजच सभापती निवड झाल्यानंतर आदरणीय जयंत पाटील साहेब, विश्वजित कदम साहेब आणि विशालदादा, रमेश पाटील साहेब होते, ओर्तीकर साहेब होते, अंकलगी साहेब होते, 4ही सभापतींना घेऊन सीओ साहेब
सगळ्यांना घेऊन आज जयंत पाटील साहेबांनी अध्यक्ष केबिनमध्ये मीटिंग घेतलेली आहे की पाणी टंचाई आहे, लोड सेटिंगचा त्रास आहे, रिक्त पद आहे, सगळ्या गोष्टीचं अवलोकन करून चांगलं व्यवस्थापन इथं करणार आहे. आजच पद स्वीकारलं. इथून पुढं जास्तीत जास्त कुठल्या गोष्टीला काय काय कुठं कमतरता आहे त्या सगळ्या गोष्टीचं आपण अभ्यास करून काम करू. राष्ट्रवादी काँग्रेस जत तालुक्यामध्ये 2 आहेत, त्यामुळे दोघांना घेऊन आणि बरोबर काँग्रेस आहे. शेवटी एक परिवार आहे. घेऊन तुम्ही कसं काम शरद पवार गट आणि अजित पवार गट एक परिवार असल्यासारखं आपल्यात काही भेद नाही. आपण एक मिळून इलेक्शन लढवलंय, पण मिळून काम करणार आहे, मिळून विकास करणार आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.